नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आलोय MJ ज्वेलर्स म्हैसूर. म्हणजे हे नाव सगळीकडे फेमस आहे मित्रांनो, परंतु त्या नावामागचा माणूस अनेक लोकांना माहित नव्हता. परंतु आज त्यांच्या आपण घरी आलोय मित्रांनो, आणि त्यांची नवीन खरेदी चित्तर. तर शेठच्या दावणीला आलोय मित्रांनो. किरण शेठ, नमस्कार. किरण शेठ, नमस्कार. तुमचं संपूर्ण नाव सांगा आधी. किरण अंकुश जाधव, वलवण. बर, बैलगाडी क्षेत्रात एंट्री कशी झाली काय? बैलगाड्यापासून पहिला पिढीचा पहिल्यापासून नादच आहे. बर. तुम्हाला माहित असेल, घरसनिकीचा राजा पहिला पळत होता. आमचं हा. नाव MJ ज्वेलर्स म्हैसूर. बर. त्याच्यानंतर म्हणलं, विचार केला की आपणच एक खरेदी केली पाहिजे. बर. म्हणून मी परत नाही खरेदी केली. नानांनी फोन करून, विठ्ठल नानांचा अजय शेठला फोन गेला. अजय शेठ आम्ही सगळं बोलून ही परत नवीन खरेदी केलेली आहे. बर का, डोक्यात कसं आलं खरेदी? लय दिवस तुम्ही हुडकत होता खरेदी? हा, लय दिवस हुडकत होतो घरी. आणि बैल म्हणजे नंदी एक लक्ष्मी असते घरची. घरी आणायचं म्हणून लय दिवस टोकऱ्यात प्लॅनिंग होतं. मी 7-8 महिने झाले बैल बघतोय आम्ही. पण आम्हाला पासच येत नव्हता. पैशाचा काय विषय नव्हता. पण शेवटला आम्हाला ती नंदी भेटली. नानानं फोन केला की या लागते तुम्हाला, आपण घेऊ. ठीक आहे, तर मी म्हटलं घ्या, तुम्हाला पसंत पडली असते तर. नाही म्हटलं तुम्ही एकदा बघा, आम्ही पण ठीक आहे म्हटलं, मी बघतो म्हटलं. बघून परत ना खरेदी केली आम्ही. एवढा मोठा बंगला आहे तुमचा, पण आज त्या बंगल्याच्या पुढे एक महादेवाचा नंदी आहे. काय फरक काय वाटतोय? आनंद असतोय. आता घरची बघा किती आनंदात आहे, माणसं किती येते बघायला. नावासाठी काय नाही, एक मन माणसाचं जितायचं असते ना, प्रेम समाधान भेटते बैलाला बघितले. रोजचं ते आहेच, सगळं आहेच, काम पण आहे, रोजची आहे, पण हे समाधान बैलाच आहे. कशात या क्षेत्रात नाही, तुम्हाला सांगतो. असा आनंद वाटतो की बैल आहे घरी म्हणून. आतापर्यंत म्हणजे भरपूर म्हणजे नाव तुमचं महाराष्ट्रभर आहे. राजांनी महाराष्ट्रभर तुमचं नाव केलं. पण एक काय सांगताल, तुम्ही तिकडे भरपूर कमवत आहे, पण एक नाव लोक MJ ज्वेलर्स म्हणल्यावर तुमच्या नावापेक्षा म्हणजे तुम्हाला किरण शेठ म्हटलं तर जेवढं ओळखत नाही तेवढं MJ ज्वेलर्स म्हणून ओळखते. ते पहिल्यापासून मी ते गुपित ठेवलेलं काम. म्हणजे मी त्या क्षेत्रात होतो, घरनियोजन राजा नियोजन करत होतो. पण मला लय फोन, धंदाचा पण, कामा टायमाला फोन बैलगाड्यावाला मालकांचं की पायरा पाहिजे पाहिजे. मग मी बाबूला फोन करून सांगितलं, बाबा माझ्याकडनं काय होत नाही, तुमचं तुम्ही नियोजन बघा. मग त्या दिवशीपासून मी काय असं येत होतो आड्यातनं, मागच राहायचो. दुसरं काय बघत नव्हतं, नियोजन नुसते आणि सांगायचे या उद्या असं असं आहे, नियोजन करा याचा. बरं, आता ही बैल कुठे बघितला तुम्ही? नानांनी बघितला? नाना बघितलं तिकडे संभाजीनगर साईडला. तुम्हाला नानांनी व्हिडिओ पाठवला असता? हा, व्हिडिओ पाठवलाय. पुढचं पण त्यांनी कॉन्टॅक्ट दिलत, तुम्ही शेठ बोला म्हणून. असे त्यांच्या बरोबर कॉन्टॅक्ट करूनच घेतले. बर, काय हो, पहिल्याच मैदानात आल्यावर एक नंबर केला म्हणजे एक लक म्हणायला लागेल. हा, लगच पहिल्या मैदानात एक नंबर, दुसऱ्या मैदानात राहिले 5 गुलाला तर राहिली गाडी. तिसऱ्या मैदानात म्हणजे आता फॉर्च्युनरचे मैदान, काय नक्की अडचण काय आली? काय झालं झाला की त्या दिवशी बैल आम्ही झोपलेली गाडीला, मग खाली नेली तर गट किंवा मग 1-2 राहिलं, 5-6 राहिलं असतील गट. मग 2ला झोपलेली गाडी आम्ही 5ला गाडी खालनं सोडल्या. एकनाथ शिंदे साहेब आलत मैदानाला, त्यांच्या उपस्थिती म्हणून वाईस अडचण झाली. आणि त्यात काय झालं, पब्लिक असं होतं की बैल सोडायला पण आम्हाला येत नव्हतं, झोपलेली बैल सोडायचं तर बाजूला पब्लिकच. म्हणजे 3 तास बैलाला वेटिंग करायला लागलं. आणि अजय शेठला इथला अजय शेठ म्हणलं नाही, सोडून उपयोग नाही म्हणलं, बैल मारतील म्हणलं. ही पण चित्र पण मारतो आणि ती पण त्याच्या पण अंगावर येतो. मग शेठ म्हणलं काय नको, नाना पण म्हणलं नको. बैल लय उशीर थांबून होते, आमचंच पाय दुखायला लागलेलं त्या दिवशी. बैल काय जनावर आहे, ती सांगून येते का सांग. आता झालं खालनं सुट्टीला झालं मिस्टिंग. सुटताना व्यवस्थित सुटली नाही म्हणजे एक प्रकारे बैलाचा काय विषय नाही, बैल पळाली असती, परंतु सुट्टी मेकर तर किती उशीर उभा राहणार आहे. म्हणजे वेळ झाला त्यामुळं गणलं काम. पण काय वाटतंय तुम्हाला, म्हणजे आतापर्यंत तुम्ही बैलगाडी क्षेत्रात तुम्ही मला वाटतं कॅमेरा तिथं अनुभव घेताय, टीव्हीवर बघत असता तुम्ही, कुठला बैल किती पोहतो ती पण तुम्हाला तिथं माहित असते. मला वाटतं आम्ही थोडंफार तरी म्हणजे मैदान बघायचं राहील, पण तुम्ही कंटिन्यू मैदान बघता. काय पहिला 1 नंबर केला, काय खुशी होती? खुशी लय आनंद वाटला. तुम्ही मुलाखत घ्यायला आलता पण मी नव्हतो त्या दिवशी, मी तिकडे दुकानाकडे होतो. नानानं मला लय फोन केलता की या. नानाला म्हणा नाही, त्या दिवशी बघा मी
मुंबईला काय तर होतं, नाही जमले याला. बरं, एक नंबर झाला तुम्हाला कसं नानानं फोन केला एक नंबर झाला. म्हणजे मग घरच्या लोकांना पण माहित नव्हतं की तुमच्या की मम्मीला किंवा तुमच्या पप्पाला माहित नव्हतं की बैल घेतलाय तुम्ही. कधी कधी त्यांना सांगितलं? आता फॉर्च्युनरच्या मैदानात 4 दिवस अगोदर सांगितलं. काय मग सांगितलं? बैल घेतला असं मी चाललोय म्हणलं फॉर्च्युनरच्या मैदानाला. आमची मम्मी म्हणली की लगा आम्हाला सांगत नाही का, घ्या म्हणली, तुम्हाला काय करायचं ते करा, पण आम्हाला सांगून घ्या. सांगून घ्या. मग त्यांचा आनंद दिसला त्यांच्या डोळ्यांनी. तुम्ही सांगितले एक नंबर, पण झाला. 2 मैदानात 2 गुलाल झाले. मग म्हणजे गुलाल म्हणजे तुमच्या घरच्या लोकांनाच लय आवडतो ना आधी. हो, म्हणजे 2 लगातार 2 गुलाल. काय हो मम्मीच्या चेहऱ्यावर काय असतं? मम्मीचं आमचं वडील होतं, त्यांच्याकडे खूप बैल होती तेव्हा, पळवाई शर्त पहिले लय नाद. आम्ही बारकं, त्यांचं वडील त्यांचं बघायला, आम्ही तिकडे जायचं बैल बघायला. आणि इथं पण आमच्याकडे बैल होती बोलवून म्हणजे. बर. आमच्या इथं बापू नाना म्हणून ऐकतं, त्यांच्या इथे त्यांचं 7-8 महिने झालं वारलं, त्यांच्यात पण बैल होती. बैल बघायला जायचो आम्ही त्यांची. म्हणजे आनंद वेगळा, आनंदच वेगळा. पण आज घेतल्यापासून पहिल्यांदा झाला की नाही? हा, पहिल्यांदा घरी आला. काय समाधान काय वाटते तुम्हाला? समाधान म्हणजे एक लक्ष्मी घरी आली तिचा आनंद असतो. बर. म्हणजे घराला एक प्रकारे एवढा मोठा बंगला असून जेवढी किंमत नाही तेवढी बैल दारात किंमत आहे. ही तुम्हाला काय वाटतं, ह्या दारात ही जी ज्यावेळेस लक्ष्मी आहे, एक वेगळं पण दिसते ना. लोक किती सकाळ येऊन गेली, सकाळ जर लय जण येऊन गेली. आता तुम्ही बघताय कार्यक्रम घेतलाय जेवणाचा, माणसं तिथे जाते ते जेवण जाते ते. बैलाकडे एक माणसं तिकडे जाय कमी जाते पण इकडे जास्त बैलाकडे येते. प्रेम आहे, म्हणजे विठ्ठल नानांचं एक प्रेम आहे. लय छाती म्हणजे विठ्ठल नानांची आहे. आता तुम्ही माझ्या घरा माग बघूया, हायस्कूल आहे, आता जे शाळा सुटत जेव्हा आलती तेव्हा मुलं भरलेली इथं बघायला. म्हणजे बैलांना शाळा त्यांचं ब्रेक असतोय ना, लंच ब्रेक, त्याला सोडलेलं आलते. आता सोडतील शाळा, डबल गर्दी. काय बारक्या पोरांचा उत्सव बघायला त्यांना वाटतं की बाबा किरण शेटने बैल आणलाय, कुठला आणलाय बघावं काय. म्हणजे पोरांना ज्यात ह्या बैलगाडी क्षेत्राचा सगळ्याला नाद लागायला लागलाय. आता हायस्कूल सुटले की परत इकडे येणार 100%. वडिलांना लय नाद का घरात नाद कुणाला सगळ्यात जास्त? नाद म्हणजे खरं म्हणजे बघायला मला लय नाद आहे. आता नाद लागला नाद लय म्हणजे पहिल्यापासून. जेव्हा बंदी निघाले तेव्हा आम्ही 5-6 बैल घेतलेली, बैल कोंड सगळं. परत काही ठिकाणी आमचं गडी व्हायचं राहणूक सळली नाही झाली म्हणून निघले सगळं. परत ना डबल मग राजा आलता पहिल्यांदा घरा बोलवून, आम्ही मैदान ठेवलेलं पळाय. मग राजा मग बाबू शेठ म्हणले, शेठ तुमचं नाव लावतो. ते नाव राहिलं, ते कायम इथपर्यंत नाव राहिलं आजपर्यंत. एमजी ज्वेलर्स म्हैसूर आदत असल्यापासून ती एमजी ज्वेलर्स नाव लागले इथं वलवणच्या मैदानात. काय सांगतो राजाबद्दल? काय सांगतो? राजा आज पण प्रेम आहे माझं. माणसं म्हणत असतील प्रेम नाही काय नाही, पण माझं प्रेम आहे. मी आता आलो 2 दिवस अगोदर, मी गोट्यावर जाऊन गाडी घेऊन आलो राजाची. हो. त्याच्याकडे बघितल्यानंतर एक वेगळा आनंद आहे किंवा तुमच्या डोळ्यात पाणी उभं राहतं कंटिन्यू. हो, काय आनंदच आहे. अहो, पेडगावला आलतो, रातचं निघून सकाळी आलतो 5:00 डायरेक्ट मैदानाला. बर. आणि गटगीट लागला आणि सीमेला मार खाल्ला, त्या दिवशीच बघा रोडला त्यावेळेस सुरुवातीला. म्हणजे मला वाटतं पेडगावला तुम्ही हारला, पण पुसेगावला तिथे 1 नंबर केला. 1 नंबर केला. तेव्हा मी नव्हतो. बरं. तेव्हा मग नियोजन खट होतं, आम्हाला माहित होतं. मग माझं इथं दुकानदार असलं म्हणून इकडे तिकडे आमचं पळणं चालूच असते. हो, आज पण सांगा आज जाणार होतो, घरचे म्हणजे नाही तू असल्याशिवाय कार्यक्रम घ्या, ठीक आहे मी थांबतो म्हणलं. असा विषय दुकानदारी वाईज बघायला लागते तिकडलं. पण आता काय पप्पा काय बघत नाही तर पोरं असते ते सगळं. तुम्ही हे बघून पण एक बैलाचा नाद, तुम्हाला नाद पाहिजे. म्हणजे आपण एवढ्या ह्याच्यातनं प्रवासातनं पण सगळ्यात जास्त आनंद कुठे भेटतोय? आनंद या बैलगाडी क्षेत्रात. बर. नाना विषय काय सांगतो? नाना सगळं टॉप म्हणून. नाना पलीकडे 6 महिने झालं घरी येते जाते. इकडे त्यांची सासरवाड्या बघायला, लेंगराल सॉरी, इकडे येते जाते. मग नानांची माझी गाडी पडते. नानाला म्हणलं असं असं विषय आहे. नाना म्हणलं आपल्याला काय पण करायचं. नानाला माझा कंटिन्यूस फोन असतो, नानांचा पण मला फोन असतो की आपण बैल बघूया, ही करूया ते करूया. नानाने एक दिवस सांगितलं, नाना म्हटलं आता लय टाइम झाले म्हणलं, तुमच्या बैल मला बघून नाही आता घ्याच म्हणलं, काय पण विषय असू दे म्हणलं, आपण एकदा ते नाव एमजी ज्वेलर्स म्हैसूर डबल लावाय नाना. म्हणलं ठीक आहे. नाना एवढं झटलं माझ्यासाठी आज घे, या क्षेत्रात मला कुणी सपोर्ट केला नाही, पण नाना मला कधी पण हात धरून चाललं माझं नाना.
बैल- नाना काय चुकलं तर पण मला सांगायचं, शेट असं चुकलं इथं करा. पण नानांचा आदर्श लय मोठा आहे माझ्या वडिलांचं काय म्हणणं आहे की बाबा बैल आता त्यांना पहिल्यापासून नाद आहे वडिलांना की बैल एक चॉईस, या चॉईस बैलाच्या किंवा बैलाचं जर मला वाटतं आता दुसरं वासरू आहे ती, दुसरा पण ह्याच्या एवढा मोठा बैल म्हणजे आता मार्केटमध्ये नाही. नाही. म्हणजे दुसऱ्या वयात आहेत ती मार्केटमध्ये वासरू, पण ही एक वेगळं पण आहे आणि ह्याचं पळायची पद्धत वेगळी आहे. वेगळं. म्हणजे घरचीच गाडी आणली होती तुम्ही. तिथं जर म्हणजे गणलं नसतं तर मला वाटतं राहिली असती गाडी, राहिला असते 100% राहिला असते. तुम्हाला आशा होती 100% राहणार. 100%. कारण ते जी पळण्याच्या ह्याच्यावर पहिल्याच मैदानावर एक नंबर. पण असं पण नाही की बाबा लगातार त्यानं हे केलं, त्या पण मैदानात पळायला पण गाडी म्हणजे गणली, सुट्टीला गणली गाडी, पण स्पीड भरपूर लागलं, स्पीड लागलेलं. पब्लिक असं रडायला लागलं की ना 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 करत होती पब्लिक. असं आता झालं बघू, मस्त मैदान आहे ते. तसं काय आम्ही काय फॉर्च्युनरच्या आशेला गेलोच नव्हतो. बरं, आपण एक गुलाल पाहिजे म्हणून आपण एक आनंद त्यासाठी गेलो. बरं, सगळ्यात आनंद बैलगाडी शर्यतीतली सगळ्यातला आनंदाचा क्षण कुठला तुमचा? आनंदाचा म्हणजे मी बघा मैदानावर जे बघितलंय ते पुशेगावचं मैदान, जेव्हा राजाने एक नंबर केला, डोळं भरून आलत माझ. बर, की तकडे एन्जॉय चाललेली त्यांची नाचानाची, पण ती क्षण बसून बघण्यात होता ना, ते आनंद लय वेगळा असतो. बसून बघ. बैलगाडी क्षेत्रातला सगळ्यात आवडता बैल कुठला तुमचा? आणि आता तुम्ही तुमचा हाय घरचा, परंतु आवडता बैल कुठला तुमचा? आवडता लय राजा गर्णिकेचा राजा. राजावर लय प्रेम, पहिले लय प्रेम काय असलं तर पण दुकानाकडे आलो त्याला पहिलं बघायला जायचं. बर, असे प्रेम आहे, अजून पण प्रेम आहे मनात राहणार राजा. कायमस्वरूपी एक प्रकारे राजा म्हणल्यानंतर म्हणजे एक तुम्हाला ओळख भेटली राजामुळे. हो ओळख भेटली. नाव पण आमचं भरपूर केलंय, माणसं काय पण म्हणून आम्ही त्याला विचार, पण आमचं नाव केलंय राजानंच. आज सुद्धा मी राजाला एवढं प्रेम आहे माझं, बघितलं तर असं कधी कधी वाईट वाटत की आता नाव नाही म्हणून. काही ठिकाणी झाल्या गोष्टी, पण राजा 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 आहे. राजाचा काय सांगचाल दादाविषयी, काय सांगचाल? किंवा स्वभाव एक नंबर आहे, गेलं ग चहा पाणी कसं पण असू द्या. आम्ही एवढं पैसेवाले आहे, तुम्ही शेट असेल तसं, आम्ही पैसेवाले नाही म्हणतो कोणाला, पण आम्ही गेलो गरीबाच्या घरी चहा पिलो, ते चहा प्यायल्याशिवाय माघारी येऊन देत नाही. येत नाही. तर मित्रांनो, एमजी ज्वेलर्स म्हैसूर, अनेक लोकांना वाटत होतं की बाबा एमजी ज्वेलर्स म्हणजे एमजी ज्वेलर्स म्हैसूर का, असं म्हणजे ज्यावेळेस राजानं एक नंबर करायचा त्यावेळेस एमजी ज्वेलर्स म्हैसूर पहिल्यांदा नाव लागायचं. अनेक लोकांना वाटतं एमजी ज्वेलर्स म्हैसूर म्हणजे कोण, कुठला शेट आहे एमजी ज्वेलर्स म्हैसूर? तर किरण शेट मित्रांनो, एमजी ज्वेलर्स म्हैसूर. आणि राजाला मित्रांनो किंवा राजानं यांचं नाव म्हणजे भरपूर केलं, आणि त्यांना पण त्यांच्या राजाविषयी तेवढंच प्रेम आहे. आणि त्यांनी दुसऱ्या नंदी घेतला, आता 1-2 3 मैदान झाली, तिन्ही पण मैदानात मला वाटतं फॉर्च्युनरच्या मैदानातच त्यांचं गणलं, परंतु लगातार 2 मैदानात, पहिल्या मैदानात 1 नंबर आलेल्या, दुसऱ्या मैदानात मोठ्या मैदानात मला वाटतं किती नंबर केला? मोठ्या मैदानात पहिल्या घेतलं तेव्हा 1 नंबर केलता, दुसऱ्या मैदानात गेलो तेव्हा गुलालात राहिले 5 नंबर केलता. 5 नंबर केलता. तिसऱ्या मैदानात थोडं गणले, पण कसं आहे विषय काय झाला, दुसऱ्या मैदानात आदत झोपलेला आम्ही, आदत पळत होता म्हणून तेवढं उन्हीच्या बीज राहणार, घरचीच गाडी होती, तरी पण राहिली. चला मित्रांनो, शेटचा स्वभाव रॉयल आहे. तर मित्रांनो बघा, बैलाला पाहण्यासाठी भरपूर गर्दी आहे. शेट तुमचं नाव सांगा. माझं नाव पृथ्वीराज तानाजी पाटील, आटपाडी. काय सांगचाल? एमजी ज्वेलर्स यांनी बैल खरेदी केलाय नवीन आणि टॉपचा बैल आहे, त्या बैलाविषयी काय सांगचाल? आता आम्ही जेवणानिमित्त शेठच्या घरी आलो होतो. शेठनं आता बैल घेतलाय म्हणून कळताच बैल बघायला या ठिकाणी आम्ही आलो. बैलाचं वैशिष्ट्य असं आहे, बैल घेऊन आल्यापासून मला वाटतं 3 मैदान केली. 3 मैदान केली, त्यात 2 मैदान मारले, त्यातला 1 मैदानात 1 नंबर आला आणि दुसऱ्या मैदानात 4था नंबर मारलाय. बैलाचं वैशिष्ट्य असं आहे, आणल्यापासून म्हणजे त्याचा जे जोर आहे ते काय त्यांना इथं आणल्यापासून सोडला नाही, जोरात बैलाचं काम आहे. जसं एमजी ज्वेलर्सचं म्हैसूरमध्ये काम आहे, तसं बैलाचं त्याच्या क्षेत्रात जोरात काम त्याचं आहे. गावचं सरपंच वलवंच आहेत मित्रांनो, नाव सांगा सर. पंढरीनाथ मारुती थोरात. काय खरेदीविषयी तुमच्या गावचं नाव करतंय बैल? खरेदी केली, 2 मैदानात बैल पळाला. पाचवडच्या मैदानामध्ये 1 नंबर केला आणि दुसरी मायनीच्या मैदानामध्ये 4था क्रमांक आला. बैलाचं वैशिष्ट्य असं आहे
ते बैल टॉपचा पळतोय आणि जसा बैल घेतलाय तसा चांगल्या पद्धतीनं काम करतोय, गावचं काम करतोय आणि 100% ते भविष्यात वलवण गावाचं नाव करणार. ओके, धन्यवाद मित्रांनो.